पुढील बातमीकडे मुंढवा कथित जमीन घोटाळा प्रकरणी बातमी समोर येते आहे। शीतल तेजवानीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। शीतलला 14 दिवसांची कोठडी देण्याची पोलिसांनी मागणी केली। तेजवानीची अटक बेकायदा असल्याचा अर्ज तिच्या वकिलांना केला होता। दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। तेजवानीची अटक हे बेकायदा असल्याचा अर्ज तिच्या वकिलांना केला होता। शीतल तेजवानीला कोंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अटक केलेली आहे, मात्र तिची अटक बेकायदा आहे असं तिच्या वकिलांना म्हटलं। वकिलांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद सुद्धा केला। दरम्यान या न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झालेला आहे। मुंढवा कथित जमीन घोटाळा प्रकरणी आजची ही घटना घडली आहे। शीतल तेजवानी ही मुख्य सूत्रधार आहे अशी माहिती समोर आली, त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयामध्ये मात्र तिच्या वकिलांनं ही अटक बेकायदा असल्याचं म्हणत युक्तिवाद केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, आज न्यायालयामध्ये काय काय घडलंय? जगदीश, खरं तर आज न्यायालयामध्ये शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांनी जे आहे ते हजर केलेलं होतं आणि सुमारे 2.5 ते पावणे 3 तास ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती कोर्टासमोर पार पडलेली पाहायला मिळते। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वीच शीतल तेजवानी यांचे जे वकील होते त्यांच्या वकिलांनी एक अर्ज जो आहे तो कोर्टामध्ये केलेला पाहायला मिळतो आणि ही संपूर्ण अटक पुणे पोलिसांनी जी केलेली आहे ती गैरमार्गाने केलेली आहे। अनेक सुप्रीम कोर्टाचे जजमेंट जे आहेत ते यांनी कोर्टासमोर मांडले आणि अशा पद्धतीने जर का या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांना अटक करायची होती तर त्यांनी यापूर्वीच ग्राउंड जे आहेत ते 2 तास अगोदर शीतल तेजवानी यांना द्यायला हवे होते। त्याचबरोबर रिमांड रिपोर्ट देखील अटक केल्यानंतर 2 तास अगोदर वकिलांनी द्यायला पाहिजे होते। याबाबतचे अनेक तपशील जे आहेत, अनेक जजमेंट जे आहेत ते उच्च न्यायालयासमोर, जिल्हा सत्र न्यायालयासमोर या शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी मांडलेले पाहायला मिळत होते। परंतु सगळ्यात महत्वाची बाब हीच आहे की शीतल तेजवानी यांच्यावरती जे आरोप पुणे पोलिसांनी केलेले होते, कारण का जमीन खरेदी करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी विक्री केलेली आहे ते दोषी पुणे पोलिसांनी ठरवलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती या सगळ्या कारवाईचा बडगा जो आहे तो उघडलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोष हा व्यक्त केला जातोय की दिग्विजय पाटील यांना देखील अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं समन्स बजावलं नाही, ना कोणत्याही प्रकारच्या चौकशीला त्यांना बोलवलं नाही, केवळ शीतल तेजवानींनाच का या सगळ्यामध्ये अडकवलं जातंय असा प्रश्न जो आहे तो आता उत्पन्न झालेला आहे। निश्चितपणाने शीतल तेजवानी यांनी या सगळ्यामध्ये कागदपत्रांचा फेरफार केलेला आहे। ही जागा जी आहे ती शासनाची आहे हे माहीत असताना देखील सुद्धा शीतल तेजवानी यांनी ही जागेचा व्यवहार जो आहे तो केलेला आहे, कारण का जे जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये चलन भरण्यासाठी नोटिफिकेशन लागतं, ते चलन बाहेर यावं लागतं। ते चलन न येताच त्यांनी 11,000 रुपये त्या चलनाद्वारे भरलेले पाहायला मिळत होते आणि ते चलन देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारलेलं नाहीये। असं असताना देखील तहसीलदारांना किंवा इतर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या जागेचा व्यवहार करायचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। मात्र रोहन, अशी ही माहिती समोर येते की पार्थ पवार यांचा युक्तिवाद मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात वकिलांची फौज ही तैनात केली गेली होती। खरं तर 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जिल्हा सत्र न्यायालय, पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या शीतल तेजवानी यांना जी अटक केली त्याची सुनावणी पार पडत होती, तर जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये ह्या सगळ्याबाबतची सुनावणी ठेवलेली होती, ज्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी चुकवल्याचा आरोप पार्थ पवारांच्या कंपनीवरती करण्यात आलेला आहे। जमीन खरेदी करताना कुठल्या प्रकारचा घोळ झाला आहे का, यामध्ये पार्थ पवार सहभागी आहेत का, याबाबत कुठलाही तपास झालेला नाहीये। पण स्टॅम्प ड्युटी चुकवली याचा तपास करण्यासाठी जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये सुनावणी जी पार पडलेली होती, त्या सुनावणीमध्ये पार्थ पवार यांच्या आंबेड्या कंपनीकडून जवळपास 10 वकील जे आहेत ते देण्यात आलेले होते आणि ते कसे बरोबर आहेत, का आम्ही टॅक्स भरला नाही किंवा आम्ही का स्टॅम्प ड्युटी भरली नाही, याची उत्तरं जी आहे ती त्यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये सबमिट केल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता नेमकं काय उत्तर त्यांनी दिलेलं आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानींना अटक झाल्यानंतर जमीन घोटाळा केल्याप्रकरणी दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार यांना समाविष्ट करून घेतलं जातंय की नाही हे पाहणं आगामी काळामध्ये अतिशय महत्वाचं असणार आहे। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।